आपल्याला जो ISOचा प्रोजेक्ट मिळालेला आहे त्याची जी क्लायंट आहे तो ISO कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करणारा आहे. त्याच्याकडे काय ॲडव्हान्टेज आहे, त्यांच्याकडे टीम आहे, ऑडिटला लागणारी लोकं आहेत, ऑफिसेस आहेत आणि त्यांचे मेंटॉर्स आहेत. पण या सगळ्यांना इंटिग्रेट करणारी सिस्टीम पाहिजे. मग आता यासाठी आपण काय काय करतो आहोत, तर सगळ्यात प्रथम हा क्लायंट एक रिक्वायरमेंट देईल की आम्हाला ISO सर्टिफिकेट पाहिजे. ISO सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणारी ही ISO प्रोव्हाइड करणारी एक इंटरनॅशनल लेवलची ऑर्गनायझेशन असते. ती जे काही यांना सर्टिफिकेट द्यायचं आहे त्याचं ऑडिट किंवा त्याचं क्वालिटी ही सगळी पहिले चेक केली पाहिजे. ते काम यांचं असतं. कन्सल्टन्सी म्हणजे हे एक प्रकारचे गायडन्स असतात यांच्यासाठी. यांनी गाईडलाईन दिलेले असतात, पण हे सगळं इम्प्लिमेंट करून घेणे, ISO यांच्यासाठी इम्प्लिमेंट करून घेण्याचं काम यांचं आहे आणि यांच्याकडे लागणारे सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत. मग सगळ्यात पहिले क्लायंट रिक्वायरमेंट देतो की आम्हाला ISO करून पाहिजे. मग हे जे मेंटॉर आहेत किंवा कन्सल्टंट आहेत यांना एक्सपिरियन्स असतो व त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत की ते सांगतात कशा प्रकारे तुम्हाला पुढे जावं लागेल जेणेकरून तुम्हाला ISO सर्टिफिकेट मिळेल. मग यांच्याकडनं काही डॉक्युमेंटेशन यांना जातात आणि काही गाईडलाईन दिल्या जातात की तुम्ही अशा अशा प्रकारे हे सगळं तुमच्या कॉलेजला किंवा तुमच्या स्कूलमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करा. मग हे इम्प्लिमेंट करतात याला 2-3 महिने वेळ जातो. मग हे त्यांनी इम्प्लिमेंट केलं आहे का नाही, चांगल्या प्रकारे केलं आहे का नाही, हे सगळं इंटरनल ऑडिट पहिले होतं आणि अशा प्रकारचे इंटरनल ऑडिट एकदा दोनदा झाले की मग एक्सटर्नल ऑडिटसाठी पुन्हा इथनं मेंटॉर येतात आणि ते चेक करतात की फायनल ओके झालं आहे का. आणि सर्व जर ओके झालं असेल, डॉक्युमेंटेशन ओके असेल, तर हे फायनल डॉक्युमेंटेशन यांना सबमिट केलं जातं आणि यांच्याकडनं ISO सर्टिफिकेट यांना मिळतं. म्हणजे मेन यांचं सर्टिफिकेट यांना मिळतं आणि अशा प्रकारे ही पूर्ण एक सायकल कंप्लीट होते. तर आपलं काम काय आहे, तर हे आपला क्लायंट आहे. यांच्यासाठी आपल्याला पूर्ण सिस्टीम बनवायची आहे. या सिस्टीममध्ये टेबल कुठले कुठले येतील, प्रायमरी की कुठल्या कुठल्या येतील, हे सगळं आपल्याला काढायचं आहे. तर आता मी सॅम्पल तुम्हाला काही टेबल दिलेले आहे. तर आपल्या प्रोजेक्ट कसा सुरू होईल, काम कसं सुरू होईल, ॲब्स्ट्रॅक्ट तयार करायचा, आपल्या प्रोजेक्टमध्ये काय काय आहे, काय काय करायचं आहे, याची स्टोरी तयार करायची, प्रपोज सिस्टीम, एक्झिस्टिंग सिस्टीम तयार करायची, DFD म्हणजे डेटा फ्लो डायग्राम 0th लेवल, 1st लेवल, 2nd लेवलपर्यंत काढायची, ERD म्हणजे एंटिटी रिलेशनशिप डायग्राम काढायची, त्याच्यामध्ये 1 to 1, 1 to many रिलेशनशिप दाखवायच्या, प्रायमरी की फॉरेन की डिझाईन करायचं, टेबल डिझायनिंग करायचं. ते करण्यासाठी तुम्हाला नॉर्मलायझेशन करावं लागेल. नॉर्मलायझेशन फर्स्ट NF, सेकंड NF आणि थर्ड NFपर्यंत करून घ्यायचं आहे. आणि इथपर्यंत आला तर तुम्हाला टेबल कुठले येतील ते कळतील. आता टेबलला काय पाहिजे, फॉर्म डिझायनिंग पाहिजे क्लायंट साईडला. आणि फॉर्म डिझायनिंग करताना तुम्हाला त्याचे युजर कोण कोण आहेत ते कळलं पाहिजे. प्रत्येक युजरचा डॅशबोर्ड, समजा ॲडमिनचा डॅशबोर्ड आहे, युजरचा डॅशबोर्ड आहे, किंवा हे मेंटॉर आहेत त्यांचा डॅशबोर्ड आहे, किंवा हा क्लायंट आहे तर क्लायंटचा डॅशबोर्ड आहे. या प्रत्येकचे डॅशबोर्ड तुम्हाला डिझाईन करायचे आहेत. आणि एकदा का तुमचे टेबल फायनल झाले की मग तुमचे फॉर्म डिझायनिंग तयार होतं आणि तुमचे डॅशबोर्ड तयार होतात. आणि डॅशबोर्ड आणि हे झालं की मग तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट कोडिंगला घेऊ शकता. सुरुवातीला हे सगळ्यांनी, म्हणजे तुम्ही कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये असाल, जावा असेल, पायथॉन असेल, PHP असेल, सर्वांनी सुरुवातीला डॉक्युमेंटेशनला मदत करावी व पूर्ण सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे. थँक्यू.